आई, तुला काही हवंय का? मला जे हवंय ते देशील? मी काय देणार आहे तुला? मी आता इथे जे न्यायला आली आहे ते. तुम्हाला सांगितलं नाहीस तर मग मला कसं कळेल? एका प्रश्नाचं उत्तर हवंय. अगं मग विचार ना. कोण आहे तो मुलगा? मला वाटतंय माझा प्रश्न तुला कळलाच नाहीये. कोण आहे तो मुलगा? आई अगं जाऊ दे ना. म्हणजे मला त्याच्याबद्दल काय वाटतं हेच मला अजून कळलं नाही. प्रेमात पडलीस का त्याच्या? प्रेमात पडणं म्हणजे नक्की काय हेच माहित नाही आई मला. मग कन्फ्यूज का झालीस? आई तो बरोबर असला ना की खूप बरं वाटतं मला. असं वाटतं की त्याने सतत माझ्या सोबत असावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी त्याला दुसऱ्या मुलीबरोबर बघते ना तेव्हा मला खूप राग येतो. ही सगळी प्रेमाची लक्षणं आहेत गायत्री. पण गायत्री, आपल्या घरातलं वातावरण. हो आई, मी घरातून कोणाचा हात धरून जाणार आहे हे फक्त आणि फक्त बाबाच ठरवते. आणि हाच विचार मनात धरून मी लहानाची मोठी झाली. आणि यात मला कुठलाच प्रॉब्लेम नाही. कसा आहे तो मुलगा? नाही म्हणजे बाबांना आवडेल? माहित नाही. तुला आवडतो का?